चला दोन्ही संघ तुमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे येणं गरजेचं असणार आहे. आजच्या पोलमधनं ही शेवटची फ्रेश लढत आपल्याला पाहायला मिळेल. फौजी 11 श्रीराम बळवली आणि जियांश 11 टीम गावदेवी साई. आणि जियांश 11 गावदेवी साई या टीमचे पुरस्कर्ते आमचे चेतनजी मढवी यांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर आपला सन्मान आम्ही करू इच्छितो. त्याचबरोबर विराट MS या टीमचे ओनर मयूरजी घरत यांनाही मी विनंती करू की यावं आपण आमच्या या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत असणार आहे. चला, आणि स्पर्धेचा नियम कंपल्सरी सिंगल ड्रेस कोडनंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळ करावा लागेल, अन्यथा मात्र 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. आयोजकांच्या वतीने ही सूचना आम्हाला येते आहे, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतोय. सो सिंगल ड्रेस कोड इज मॅन्डेटरी फॉर प्लेइंग 11 while you are playing with the tournament. आपण या स्पर्धेचा एक नियम डिक्लेअर करतोय. विराट MS बॅट जे खरं तर बॅटसाठी खरं तर ते फेमस आहेत. आपण पाहिलं तर उद्योजक म्हणून त्यांची एक वेगळी ओळखसुद्धा आहे. मयूरजी घरत यांना मी इन्व्हाइट करतोय, प्लीज जॉईन विथ अस. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम एव्हरीवन दोज हू आर प्रेझेंटेड हियर ॲट दिस इव्हेंट. वी ऑल आर वॉचिंग लिजन ट्रॉफी धर्मवीर चषक 2025 शिवसेना शाखा जसखार युवा सामाजिक संस्था जसखार. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री दीपकजी ठाकूर उरण तालुका प्रमुख, त्याचबरोबर सौभाग्यवती प्रणालीताई म्हात्रे उपसरपंच जसखार उरण तालुका प्रमुख, आणि त्याचबरोबर युवा सामाजिक संस्थेचे युवा अध्यक्ष सन्माननीय श्री हर्षलजी ठाकूर यांच्या कल्पक बुद्धिमत्तेने या स्पर्धेचं भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन. 4 रात्रीचा हा खेळ अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना मात्र शेवटची रजनी शेवटची प्रकाश झोतातील खरं तर सेशन आपल्याला पाहायला मिळतंय. चला बॅटिंग टीम. चला बॅटिंग टीमकडनं 12th मॅन आमच्याकडे परिपूर्ण खरं तर पोशाखामध्ये आलेला नाही आहे, ड्रेस कोडमध्ये नाही आहे. सो 2 धावांची पॅनल्टी बॅटिंग टीमला तुम्हाला खेळ सुरू करावा लागेल. प्लीज मेक अ नोट ऑफ इट. चला द गेम इज ऑन. टीम बोलवली वर्सेस टीम गावदेवी साई. दोन्ही टीम्सना असतील शुभेच्छा. गुड लक टू बोथ द टीम्स. पहिलाच बॉल डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. जलद गती मती टप्पा लाईन लेन दिशा सर्व काही गोष्टी या पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाल्या. आउट स्विंगिंग बॉलिंग. गुडलेन स्पॉटच्या अलीकडे बॉल अदलला आणि अगदी आपण पाहिलं की स्विंग झाला, बाहेर निघून गेलाय. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाला फटका सजवण्याची संधी नव्हती. मिळालेला हा पहिला डॉट बॉल आत्मविश्वास देऊन जातोय गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि पहिला बॉल डॉट बॉल बिंदी गेंद आपण पाहताय. 2 टीम्समध्ये सुरू असलेली लढत. टीम फौजी 11 श्रीराम बलवली त्यांच्या विरोधात जियांश 11 टीम गावदेवी साई. पहिल्यांदा टॉस जिंकून बलवली या खरं तर गावदेवी साई या टीमचा निर्णय फिल्डिंग करण्याचा राहिला आणि 2 धावांच्या अगदी आपण पाहताय पॅनल्टीच्या सहाय्यानं खेळाला प्रारंभ झाला. आणि सुरुवातीलाच आपण पाहतोय की गोलंदाजानं केलेलं कमालीचं कमबॅक. अगदी आपण पाहतो 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. आमचे 2 मान्यवर या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, चेतनजी मढवी आणि मयूरजी म्हात्रे यांचा. आपण खरं तर जसं षटक संपेल तसं आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर इतक्या तसा फटका सजवलाय. ओहो क्या बात आहे. इनसाइड आउट वेच वॉच अँड ट्रान्सफर. अगदी आपण पाहिलं कव्हर्स रिझन क्लिअर करून अंतर्वर्तुळाच्या बाहेर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला डीप लॉंग ऑफमध्ये. त्याला संधी नव्हती आणि पहिला चौकार लगावत असताना मॅचमध्ये खरं तर संयमानं बॅटिंग हाताळतोय शुभम पाटील आणि त्याच्या समेत नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज मात्र आपण पाहताय वैजनाथ पाटील.
हो, पहिल्या बॉलवर खरं तर पाहिलं तर सुरुवात चांगली करून दिली होती गोलंदाजानं, त्याच्यावर आक्रमण चढवलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी आपण पॉवरफुल हिटिंग पाहत असतो, परंतु या षटकामध्ये संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू डॉट, 2 चौकार. मागच्या 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर 2 चेंडू डॉट आणि 1 चौकार आणि 1 खरं तर डबल आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आफ्टर 4 पहिल्या षटक प्रगती पाहत असताना इथे आक्रमण केलंय आणि बॉल गेला ओव्हर द रोफ. मंदिराच्या अगदी आपण पाहताय कळसाच्या अगदी एका अंगाला मात्र हा आदललाय बॉल. जरूर पाहिलं तर अगदी ताकद होती, नजाकत, टायमिंग क्लास जुळलं होतं. येईल हा पहिला षटकार. बॅट्समन आपण पाहताय शुभम पाटील ची बॅट मात्र आता बोलताना पाहायला मिळते. त्याची आक्रमकता आणि शॉट सिलेक्शन पाहता मात्र नक्कीच तो फॉर्ममध्ये हेच दाखवतो. या मॅचमध्ये दमखम आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता सादर करत असताना आत्तापर्यंतचा खेळ फार छान झालाय. 5 चेंडू आणि तो वैयक्तिक खेळ करतोय 12 या आकड्यावर. 12 फॉर नन. ओ इनसाइड आउट. ओ हो, क्लासिकल बॅटिंग. बदल आदित्य, फुटवर्क, स्टान्स, चेंडूवरची नजर, हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, वेट वॉच आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं स्लाइस केलं बॉलला आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये शेवटच्या बॉल आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्फोटक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये टीम बळवली. या टीमची पहिल्यांदा बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना 6 चेंडू खेळले शुभम पाटीलनं. 6 मध्ये अगदी प्रोडक्टिव्ह 16 धावा अंकित केल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस महागडी गोलंदाजी निखिल मोकल. सन्मान घ्यायचंय का? सन्मान घ्यायचंय. चला, चेतनजी मढवी आणि आमचे मयूरजी म्हात्रे यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. विराट अर्थातच विराट MS बॅट ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्या आयोजन कमिटीला बॅट पुरस्कृत केली गेली आहे असे मयूरजी म्हात्रे आणि चेतन मढवी यांची ओळख मगाशी आम्ही जरूर उल्लेख केला. टीम साई या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. आज या मॅचला एन्जॉय करत असताना त्यांचाही सन्मान आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत. सलग 3 षटकारांसाठी कोणताही फलंदाज जर का लगावेल कॅश प्राइज 1100 रुपये मिळतील. विश्वास पाटील फ्रॉम बलवली. अंतिमची रजनी आहे, थोडासा भाव वाढायला पाहिजे. बरोबर, गणपतीमध्ये बघा 10व्या दिवशी पत्त्यांचा भाव 1000-2000 नसतो, तिथे 10,000चा एक पत्ता. म्हणजे आता नवी मुंबईमध्ये असता, तर तुमच्या पंचकृषीमध्ये मला ठाऊक नाही आहे. शेवटच्या रजनीमध्ये किमान एका षटकाराला 200, 400, 500 तरी लागले पाहिजेत, तर मॅचमध्ये मजा येते. काल दशरथजी पाटील होते, अर्थातच प्रचंड हास्याचे फवारे आणि सर्वच रसिकांनी आनंद लुटला. मॅचसोबत खरं तर काही डायलॉग्स, जे काही पंच जे खरं तर काकांकडे कधी येतील आणि कसे येतील आणि कोणत्या पद्धतीनं त्यांना ते स्टेज सादर करतील, ह्यांचं टायमिंग फक्त दशरथजी पाटील यांच्याकडेच आहे. त्यांचा अंदाज कोणाही लावता येत नाही. ओ काय घडलं एक्झॅक्ट मॅचमध्ये. अगदी आपण पाहिलं तर स्वीप करायचं होतं, स्लॉक करायचं होतं, बॉलला लाईन मागे खेचली, फलंदाजाचा स्टान्स ओळखला आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात आला, चेंडू फेकणं नाही आहे. गोलंदाजी म्हणजे तंत्र, कौशल्य आणि फलंदाजाचा स्टान्स, त्याचा अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं. आणि ती गोलंदाजी करतोय गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये प्रतीक मोकल. मोठं नाव आहे. अपील झाली, अपील उचलली आहे. थोडा उशीर केला पंचांनी, परंतु थेट डिक्लेअर केलंय पिचिंग इन लाईन, impact in line, and the ball was about to hit the wicket. Umpire raised the finger and batsman is declared as LBW, leg before wicket, out. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन.
इररेस्पेक्टिव्ह ऑफ IPL. IPLमध्ये सलामीला येतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत असताना इन ॲट नंबर 3 ही पोझिशन अगदी सर्वोच्च नामांकन, कमी वेळेमध्ये सर्वात जास्त शतकं आणि फिटनेस आयडल म्हणून अनेक युवकांचा आदर्श. अगदी आपण विराट कोहलीचा उल्लेख करतोय. इन ॲट नंबर 3 न्यू बॅट्समन मिस्टर सागर पाटील SP. ड्राईव्ह केला बॉलला, बॉटम हँडचा वापर केला, मिड ऑन क्लिअर करून बॉल जाईल अंतर्वर्तुळाच्या बाहेर, थोडं फंबल होतील फिल्डर. बॅकअप फार छान मिळालं. अगदी आपण पाहिलं ढाल घेऊन क्षेत्ररक्षक पुढे आले, बॉलला उचलला, फेकला, तोवर मात्र एकदा मिळणार. रनसंख्या इकडे पुढे जात असताना विराट कोहलीच्या टी शर्ट मागे जे आपण अंक पाहतो तोच आकडा संघर्ष आणि रेकॉर्ड्सचं प्रतिबिंब दाखवणारा 18 हा अंक 18 for 1. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतात. बॅटला त्यानं फिरवलंय. फलंदाज ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल वैजनाथ पाटील VP. गोलंदाज प्रतीक मोकल, मोठं नाव आहे. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत कुठेही स्कोप नाही, मार्जिन दिलं नाही आहे. पॅडल केल्या बॉलला. पहिल्यांदा ठरवलं होतं की हाच फटका सजवायचा आहे. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक. या फटक्यामध्ये खरं तर टायमिंग होतं, क्लास होतं, अदा होती आणि सौंदर्य, ब्युटी आपल्याला पाहायला मिळाली. टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर दाखवणारा फटका बॅट्समन वैजनाथ पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. हा पहिला चौकार. डीजे थँक्यू. चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतीच झाली, त्याच्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये विराट कोहलीची सेंचुरी आली. बरोबर, एकही षटकार नव्हता, फक्त चौकार होते. म्हणजे काय तर टेक्निकली आणि टॅक्टिकली खरं तर 3 डायमेन्शनल प्लेअर कसा असायला हवा त्याचं एक सौंदर्य, एक जबरदस्त उदाहरण सेट केलं पुण्याच्या. अर्थातच आपण पाहिलं वन्स इन अ जनरेशन प्लेअर म्हणजे विराट कोहली, त्याच्या शैलीतला हा फटका होता. जरूर आपण पाहिलं चौकार आला. सुरुवात मी म्हणेन शांत संयमानं केलं, इथून पुढे आक्रमण होईल. ओ लाफ्ट केल्या बॉलला, फिल्डर नाही आहेत. 1 बाउन्स ओव्हर दी डीप मिड विकेट रिजन, बॉल होईल फराल, येईल सलगचा दुसरा चौकार. 2 षटकांचा खेळ झालाय. बॅटिंग करणारी टीम आपण जरूर पाहताय, टीम फौजी 11 श्रीराम बलवली हा संघ पोहोचलाय. 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1/26. डीजे मास्टरला आम्ही थोडं थांबू. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आम्ही या स्पर्धेला खरं तर स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते साई या टीमचे पुरस्कर्ते चेतनजी मडवी यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. हा सन्मान स्वीकारण्यासाठी आम्ही चेतन सरांना विनंती करू, प्लीज जॉईन विथ अस इन द प्रेझेंटेशन बॉक्स टू टेक दिस ऑनर प्लीज. भूषणजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू. अमितजी ठाकूर आहेत आणि स्पर्धेचे प्रणेते दीपकजी ठाकूर. अनेक युवा एकवटलेत आज त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. त्यानंतर विराट MS बॅट पुरस्कृत करणारे आमचे मयूरजी म्हात्रे यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. मयूर दादांना आम्ही विनंती करू की यावं आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे हा सन्मान स्वीकारण्यासाठी. धर्मवीर चषक 2025 आपण पाहता आणि मायेनं सर्वांना एकत्र खरं तर मी म्हणेन आणणारं हे व्यासपीठ. अनेक युवक जिथे आपण पाहताय की या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर 4 रात्रीमध्ये सातत्यानं पाहुण्यांची रेलचेल, वर्दल आणि अनेक खरं तर राजकीय वर्तुळामधले मी म्हणेन नामांकित अशी व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहावयास मिळाली. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. मॅच सुरू असताना आपण पाहतोय पाहुण्यांचा सन्मान. धर्मवीर चषक 2025 पर्व क्रमांक 3. ड्राईव्ह केलं बॉलला ऑफ साईडला, फिल्डर आहे V शेपमध्ये डीप लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध पहिल्याच बॉलवर मिळालेली ही 1 धाव. रणसंख्या आपण पाहताय 27-27. घाई करायला आपण सांगतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला, बॅटिंग करणाऱ्या टीमला स्टॉप वॉच आपण लावूया. या मॅचसाठी किती वेळ वापरलाय, या षटकासाठी किती वेळ वापरला जाईल. 2 धावांची पॅनल्टी मिळाली ती खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला, त्याही गोष्टीचा आपण उल्लेख करतोय. पॅनल्टी आपण ॲज पर द रूल बुक गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की आपण पॅनल्टी नेहमी मायनस करत असतो, कारण पॅनल्टी खरं तर आपण निगेटिव्ह फिगरमध्ये टाकतो. त्यामुळे आपण इनिंग संपेल तेव्हा आपण स्कोर बुक रिवाईज करू, म्हणजेच जो काही खरं तर टार्गेट येईल त्याच्यामधनं 2 मायनस करणार आहोत.
द गेम इज ऑन. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय तो निखिल मोकल. स्पेल 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एकच धावलेली आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. प्रीमिडिएटेड स्विच स्ट्रोक पहा. याही वेळेला आपण जर का पाहिलं तर पुन्हा एकदा खेळातलं सौंदर्य त्यांना दाखवलंय. पुण्याच्या आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. वैजनाथ पाटीलच्या बॅटमधनं स्विचचा फटका, परंतु हा खरे तर या मॅचमधील त्याच्या बॅटमधनं हा तिसरा चौकार पाहायला मिळाला आहे आणि स्पर्धेतील हा 5वा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे या फलंदाजानं सलग 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 5वा फलंदाज या क्रमवारीमधील आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचं अवधी, जिथे आपण पाहतो की 4, 4.5, 5 मिनिटांमध्ये एक षटक जर का संपन्न झालं तर 4 षटकं 20 मिनिट्स ऑफिशियली आपण अलाउड करतोय. बैठक फटका बसलेत नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केलं, बॉल रेंजमध्ये नव्हता, एका हाताने बॉलला फक्त फ्लिक केलं. लहानपणी शाळेमध्ये हातामध्ये पाटी असायची, समोर चेंडू फेकला द्यायचा. अगदी मागच्या बाजूला जिथे फिल्डर नाहीये तिथे खेळण्याचा जो प्रयत्न आपण करायचो ना, त्या फटक्याला क्रिकेटच्या आधुनिक खरं तर मी म्हणेन परिभाषेमध्ये सुपला शॉट म्हणतात. आणि अगदी आपण पाहिलं तर द स्काय सूर्यकुमार यादव स्टाईलनं क्रिकेटचं धाडस, क्रिकेटचं साहस आणि क्रिकेटमध्ये क्युरियसनेस ना फटका सजवलाय, जिथे आपण पाहतो की या फटक्यामध्ये धावा मिळाल्या 4 आणि सलगचा बॅट्समन वैजनाथ पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा 4था चौकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. इथे अजून एक चौकार. क्या बात है, क्या बात है. हो, ही फलंदाजी रसिक प्रेक्षकांना जर का तुम्हाला आवडली असेल आणि हे शॉट सिलेक्शन आणि फटक्यांची खरं तर मी म्हणेन चॉईस जर का तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वैजनाथ पाटीलसाठी. सलग 5 चेंडू 5 चौकार. क्या बात आहे. आणि धावसंख्या पोहोचली आहे टीम बलवली संघ 39 ठीक आहे. Born talented, 24 carat player, 3-dimensional player. काही फलंदाज खरं तर असेच असतात, स्टाईल आयकॉन, रोल मॉडेल. जबरदस्त खेळ झाला, कुठेही घाई नाही, गडबड नाही. चेंडू जसा येईल त्या लाईनचा, त्या लेनचा आणि अगदी आपण पाहिलं तर त्या पिचिंगचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अजून एक या वेळेला स्लॉक केला बॉल आणि 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावण्याचा स्टँड आउट परफॉर्मन्स देत असताना टीमचा पण उल्लेख करायचा झालं तर मात्र जरूर उल्लेख करूया. फौजी 11 श्रीराम बलवले या संघाचा वन ऑफ द फाइनेस्ट एक्सप्लोसिव्ह ओपनिंग पेअर अँड द नेम इज वैजनाथ पाटीलच्या बॅटमधनं येत आहेत 6 चेंडू 6 चौकार. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया या फलंदाजीला. क्या बात आहे. हो, सुपर बॅटिंग. डिफरंट स्किल, डिफरंट टेक्निक, डिफरंट टॅक्टिक, डिफरंट थॉट प्रोसेस, डिफरंट इंटेंट. आणि वेगळं असावं माणसाने. बी डिफरंट, बी युनिक आणि बी स्टँडर्ड परफॉर्मन्स दिलाय. सुपर बॅटिंग, जबरदस्त. विश्वास पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं टोकन ऑफ ॲप्रिसिएशन. बायकर मॅन सुद्धा आहे, तो आहे त्याच्याकडे एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. परंतु हा खेळ पुन्हा होणे नाही. चला, षटक संपलंय, आपण जाऊया सन्मानाकडे. किक बॉक्सिंग या खेळामधले खरं तर विजेते, चॅम्पियन आणि त्याचबरोबर स्ट्रॉंग फिटनेसचे ओनर, फिटनेस आयडल, रिस्पेक्टेड सिद्धू सरांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करतोय. सो सिद्धी सरांना आम्ही विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. शरीर सौष्ठत्व आणि फार छान आखीव रेखीव त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. परमिटेशन कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो. आणि राकेशजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आलेत 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावण्याचा विक्रम. 24 लाईव्ह इव्हेंट्सचे आमचे स्वप्नील, त्यांना मी विनंती करू की 6 चेंडू 6 चौकार या हायलाइट्स आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. शरीर सौष्ठत्व ज्यांचा आपण पाहिला, फिटनेस
ज्यांच्याकडे भरपूर छान आहे, भूषणजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया. स्टॉर्म फिटनेसचे ओनर, किक बॉक्सिंगमध्ये जे विजेते आपण पाहिले आणि क्रिकेटवर त्यांचं फार छान प्रेमी राहिलं आहे. आपल्या आयोजन कमिटीवर असलेलं प्रेम, जसकार गावावर असलेलं प्रेम त्यांचं प्रकट होत असताना त्यांची विशेष उपस्थिती, त्यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल या स्क्रीनवर. धर्मवीर चषक 2025. त्यानंतर अजून एक सन्मान आम्ही करू. सुमितजी थली यांचा सन्मान आम्ही करू. आगरी कोली कराडी सामाजिक संस्थेचे सचिव या कार्यपदावर ते कार्यरत आहेत आणि नुकतीच एक खरं तर कराडी प्रीमियर लीगची संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल. नवनवीन संकल्पना नेहमीच आपल्याला आपल्या समाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अगदी स्थानिक भूमिपुत्र, आगरी भूमिपुत्र, कराडी भूमिपुत्र, कोली भूमिपुत्र आपण असा उल्लेख करूया. आगरी कोली कराडी सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी ना फटका पहा. ओहो हो, क्या बात है. दिस टाइम ही क्लिअर द डिस्टन्स. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर लाईनच्या वरून, बॉल गेला सीमारेषा पार आणि ये आलाय तो वैजनाथ पाटीलच्या बॅटमधना मोठा धमाका. लांबच लांब आणि उंचच उंच षटकार. ड्रमर बॉय, कलाकार, आर्टिस्ट निखिल घरत यांच्याकडनं विकेट हॅट्रिक जर का साधली तर कॅश प्राइज 2000 रुपये मिळतील. गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये राकेश मोकलसाठी ऑफर आहे. हो, फ्लाईट दिली होती बॉलला, अगदी आपण पाहिलं पेस सॉफ्ट केलं होतं. फलंदाजाला चकवलंय, विकेट किपरला चकवलंय, शॉर्ट थर्डमॅन गली रिजनच्या फिल्डरला चकवलंय आणि बॉल गेला सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय की हा असणार आहे अजून एक चौकार. फलंदाजीमध्ये वैजनाथ पाटीलची फलंदाजी आपण पाहतोय. टेक्निकली टॅक्टिकली साऊंड बॅट्समन, अगदी वेगळ्या शैलीतला, वेगळ्या धाटणीतला, एनर्जीचा पॉवर हाऊस, मेहनत का नवाब, महत्त्वाचा शिल्लेदार आणि पॉवर प्ले तोडफोड फलंदाजी करण्यासाठी काही खेळाडू हे ओळखले जातात. जसा भारतीय संघाचा यशस्वी जयस्वाल, पूर्वी आपण विराट, खरं तर आपण वीरेंद्र सेहवागचा उल्लेख करायचो. अगदी पॉवर प्ले स्पेशालिस्ट. त्या अगोदर आपण जर का गेलो तर पॉवर प्ले फोडण्यासाठी ओळखला जाणारा सनत जयसूर्या, खरं तर संघकारा, त्याचाही आपण उल्लेख करू. ॲडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, रिकी पॉन्टिंग या खेळाडूंचा आम्ही उल्लेख करू. दादा सौरव गांगुली याही खेळाडूंचा. आणि अगदी पॉवर प्ले स्पेशालिस्ट, पॉवरफुल बॅट्समन, द नेम इज वैजनाथ पाटील फ्रॉम टीम बलवली. आणि काय खेळ साकारलाय. 3 धावा अंकित होत असताना रणसंख्या आपण पाहताय स्पर्धेचा उच्चांक गाठला गेलाय. 54-57 झाले आता. 54 + 3 टोटल स्कोर इज 57 नाव. जबरदस्त खेळ. कुठून येते ही एनर्जी, कुठून येतो हा स्टॅमिना, कुठून येते इतकं पेशन्स. कदाचित यालाच म्हणतात स्पिरिट ऑफ द गेम. ओ, इथे मात्र लाईन आपण पाहतोय. या वेळेला मात्र पहिला बॉल डॉट फेकलाय राकेश मोखलनं. मस्त सुगंध येतोय ना अधून मधून चायनीजचा. जेवल्यानंतर या सुगंधाला किंमत नाही आहे. कदाचित जेवण्याच्या अगोदर मात्र त्याची ओढ भरपूर असते, बरोबर ना. आज तुम्ही थंड पडले तो. ओ, बसले नी बेन केला, वेट ट्रान्सफर, बॉलला उचललं आणि फेकून दिलंय. या वेळेला येईल बॅट्समन वैजनाथ पाटील यांच्या बॅटमधनं दुसरा षटकार. सागर पाटीलच्या बॅटमधनं आला हा षटकार आणि आपण पाहताय ओहो हो, षटकारानं सुरुवात केली या षटकाची आणि फायर पॉवर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. राकेश मोकल यांच्यावर मात्र आपण पाहिलं तर हल्ला चढवलाय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे 63.
4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहताय 63ची. ही 63 धावसंख्या धावफलकाचा मात्र मी म्हणेन मोठा आलेख. 63 ऑन द स्कोर बोर्ड. 63 रन स्कोरवर आपल्याला पाहायला मिळतील. गडी बाद झालाय फक्त एक. ही जमीची बाजू आपल्याला पाहायला मिळतीये. मला काहीतरी करून दाखवायचंय या उद्दिष्टानं मैदानामध्ये उतरले दोन खेळाडू. मॅचमध्ये इम्पॅक्टफुल खेळ करतायत वैजनाथ पाटील आणि सागर पाटील. सागर पाटीलच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर आलेला धमाका आपण पाहिला. इन द स्केल ऑफ 1 to 10 जर का आपण मूल्यांकन केलं तर वैजनाथ पाटीलचा खेळ त्याच्या बॅटमधनं आले 6 चेंडूमध्ये 6 चौकार. एकंदरीत तो वैयक्तिक खेळ करतोय. 13 चेंडूमध्ये 39 या आकड्यावर जवळजवळ क्रीज गेललाही मागे टाकेल. 300+ स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतंय. बात असेल शॉट सिलेक्शनची, बात असेल अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक्सची, बात असेल खरं तर या मॅचमध्ये फिल्डिंगला चॅलेंज करून फटके सजवण्याची. मी म्हणेन अगदी मागच्या बाजूला स्ट्रॉंग झोन आहे स्क्युअर ऑफ द विकेट असा फलंदाज वैजनाथ पाटील. व्हीपी व्हेरी इम्पॉर्टंट प्लेयर. यावेळेला उडवला बॉल ऑन दी अप खेळलाय. अगदी आपण पाहतो टो वर करून फटका सजवत असताना बॉल गेलाय. स्वीपर कव्हर एंड येईल. हा अजून एक चौकार आणि चौकारांना रणसंख्येला पोहोचवेल ती आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या 67 डीजे. क्या बात आहे. 43 वर पोहोचलाय. जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल. स्वतःला आवडेल ते कराल तर मात्र ब्रँड म्हणून वावराल. प्रसिद्धीच्या झोतात याल आणि प्रसिद्धीच्या झोतात आलाय ब्रँड. अँड द नेम इज. ओहो काय घडतंय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये ती सागर पाटील या खेळाडूला. हरकत नाही. आपल्या टीमच्या हितासाठी आपल्या टीमच्या फायद्यासाठी जर का विकेट सॅक्रिफाईस करावी लागली तर त्यात चूक असं काहीच नाही आहे. सागर पाटील थोडे नाराज असतील. इज बॅक टू डग आउट. लेट अस सी काय घडेल या मॅचमध्ये. अगदी आपण पाहताय की 44 या आकड्यावर तो खेळ करतोय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती षटक क्रमांक 5 अंतिमचा आणि अंतिमचे 3 चेंडू शिल्लक असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 68. स्टँड आउट परफॉर्मन्स दिलाय. पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का सुदर्शन पाटील सर. कम्फर्ट झोनच्या बाहेर आला. थोडीशी रिस्क घेतली. अगदी आपण पाहिलं स्लॉग हिटिंग त्यानं केली. पॅडल स्कूप केले. सूपला त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. इनसाइड आउटचा एक फटका आपण पाहिला. ऑन द राईज 1-2 फटके आपण पाहिले. आणि एकंदरीतच काय तर षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे सादर करत असताना खरं तर त्यानं या मॅचमध्ये आपली गुणवत्ता सादर केली आहे. द नेम इज वैजनाथ पाटील. 44 वर खेळतोय. हा व्हाईट बॉल आहे. अजूनही 3 चेंडू असतील. धावसंख्या 69. स्पर्धेचा उच्चांक आहे तो 70. आणि आता या स्पर्धेचा उच्चांक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो उच्चांक कालच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. खरं तर या षटकामध्ये आत्तापर्यंत फक्त एकच चौकार आलाय. अगदी गोलंदाजाला कमबॅक करून द्यावं लागेल. रोहित मोकल आहेत गोलंदाजी मार्कवर. षटकार चौकारांपासून वंचित ठेवावं लागेल. ते करतील का. थोडं वेगळं त्यांनाही करावं लागेल. पुढ्यात टाकलाय बॉल. फुल टॉस अँड दॅट शुड बी पनिश्ड. आणि येईल हा चौकार आणि चौकाराच्या साह्यानं वैजनाथ पाटील पोहोचेल तो तब्बल 48 या आकड्यावर. 48 रन्स नॉट आउट. इज ऑन बॅटिंग ऑन अ स्ट्राईक. अजूनही 2 चेंडू असतील आणि 2 धावा जर का याच्या बॅटमधनं जर का आल्या तर मात्र पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. खेळाडू कसा असायला हवा, बॅट्समन कसा असायला हवा याचं जबरदस्त ज्वलंत जिवंत मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सेट करताना पाहायला मिळते. मूल्यांकन जर का करायचं झालं तर 10 of 10 मिळतील वैजनाथ पाटील.
इज बॅटिंग ऑन 48. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज लागला आणि स्वतःनं पॉपिंग क्रीज सोडली आहे. स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दाखवत असताना एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया या फलंदाजाच्या प्रदर्शनासाठी आणि त्याला प्रोत्साहन देऊया. द नेम इज वैजनाथ पाटील. टीमचं नाव आहे टीम फौजी 11 श्रीराम बलवली आणि या टीमचा पॉवर प्ले स्पेशालिस्ट तोडफोड फलंदाजी करणारा खेळाडू वैजनाथ पाटील बाद झालाय. तो 48 या आकड्यावर 2 षटकार आणि जबरदस्त 8-7 चौकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले. असा एक हाय एक्सप्लोजिव्ह आणि हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटरचा खेळ आपण पाहिलाय. तो बाद झालाय तो 48 वर आणि संघाचा दुसरा फलंदाज बाद होत असताना फक्त 1 चेंडू शिल्लक असणार आहे या इनिंगमधील. आणि आता 1 चेंडूमध्ये किती धावा येतील, टार्गेट किती सेट होईल ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जर का 6 आल्या तर तब्बल स्पर्धेचा उच्चांक 80 अराउंड मात्र जातील धावसंख्या. पाहूया मिळेल चौकार, येईल षटकार की मिळेल विकेट की मिळेल फक्त एकेरी दुहेरी धावसंख्या. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4-5 प्रकाश पाटील PP. फुल टॉस ड्राईव्ह केला, ऑन साईडला फिल्डर आहेत. मिड ऑन क्लिअर करून गोलीच्या वेगानं बॉल होईल फरार. इनिंगला मात्र इथे चांगला मात्र मी म्हणेन फुल स्टॉप देत असताना पहिल्याच बॉलवर प्रकाशनं एका चेंडूमध्ये 4 धावा अंकित केल्या आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा मात्र प्रवास मात्र राहिला आहे तो 77 आणि 78 धावांचं एक मोठं टार्गेट जर सेट झालं आहे. लगेचच आम्ही टीम साई या टीमला विनंती करू की लगेच आपण बाहेर या आणि लगेचच ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवायचेत. आणि त्याचबरोबर टीम श्रीराम बलवली या टीमच्या सर्वच खेळाडूंना आम्ही विनंती करू की आपण लगेचच फिल्डिंगचं सेटअप करून घ्या, कुठेही कुठलाही विलंब न करता. आणि करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन आणि इन्व्हाइट करू आज ज्यांचा आवाज यांच्यासोबत या सीझनमध्ये पहिल्यांदा आम्हाला मायक्रोफोन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. दीपक पाटील सरांना आम्ही इन्व्हाइट करू की या आपण या मायक्रोफोनवर नेक्स्ट इनिंगमध्ये काय घडेल, काय बिघडेल आणि या मॅचमध्ये धावांना डिफेन्स करण्यासाठी कोणकोणते तंत्र वापरले जातील, फलंदाजी जेव्हा फलंदाज उतरतील त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं फलंदाज होईल, या संपूर्ण मॅचचं विवरण ऐकण्यासाठी मराठी भाषा आणि या मराठी भाषेला समृद्ध करणारे मराठीचे गूढ समालोचक अनेक युवकांचे करता आदर्श दीपक पाटील फ्रॉम पलसपे रायगड यांना मी विनंती करू की या आपण या मायक्रोफोनवर नेक्स्ट इनिंगमध्ये. तत्पूर्वी या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. कोणता असेल आणि याची सगळी उत्तरं तुम्हाला आजच्याच रात्रीमध्ये इव्हन पहाटेपर्यंत जरूर पाहायला मिळतील. आणि त्याच आज सगळे तगडे संघ आज मैदानामध्ये खेळताना दिसलेत. या अगोदर आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकले अगोदर KCC अंबापाडा या संघानं. या अगोदरची लढत आपण पाहिली, ही पहिल्या फेरीमधील शेवटची लढत आहे. त्या अगोदर आपण 2 खरं तर सामने सुद्धा कव्हर केलेत. सेकंड राऊंडची सुद्धा मॅच झालेली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, बिल्डिंग लावून घ्या प्लीज.
मोठं टार्गेट सेट केलंय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फौजी 11 श्रीराम क्रिकेट संघ बळवलीनं तब्बल धावा केल्या. बॅटिंग करत असताना 77 धावा आणि 77 धावा, परंतु 2 धावांनी पेनलाइज करण्यात आले त्यांना आणि त्याच कारणास्तव 77-2 आपण करूया 75 आणि या रिवाइज टार्गेट जे असेल ते 76 धावांचं असेल. 76 रन्स टू विन. 76 धावा करायच्यात पेनल्टी मायनस करून. त्या गावदेवी साई संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रॉंग टीम आहे. आणखीन एक स्पर्धा जवळ सुरू आहे. बेलपाडाच्या मैदानावर नुकतेच साईचा संघ 2 सामने जिंकून आलाय. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये 2 ठिकाणी खेळतोय हा संघ, त्यामुळे थोडीशी दमछाक त्यांची होऊ शकेल. परंतु पाहूया इकडे मात्र पहिलाच लढतीमध्ये झस्कार नाईट स्पर्धेमध्ये मोठं आव्हान उभं केलंय. टक्कर चांगली दिली आहे. विकास विभागामधील खरं तर संघ आहेत. जाऊया मॅच दिशेनं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. जियांश 11 गावदेवी साई टीम कडून संदेश कामंड आणि प्रतीक मोकल. पहिलं षटक घेऊन फौजी 11 श्रीराम बळवली संघाकडून सागर पाटील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यस अंपायर प्लीज प्रोसीड. मोठं टार्गेट आहे आणि त्याचमुळे अगदी सुरुवातीपासूनच थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज तयार. सागर पाटील आपल्या षटकामधील पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल. सलामीवीर आपण पाहतोय संदेश कामंड ऑन स्ट्राईक. सर्कलचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणार हे पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर सागर. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक होता पाठीमागे लॉंग ऑफला. पुढे आलाय, झेल टिपलाय. पहिलाच बॉलवर दे धक्का. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र ही पहिली सफलता सागर पाटीलला. संदेश गावंड 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर सफलता अर्जित केली. अगोदरच मोठ्या धावसंख्येचा चेस करायचा आणि त्याच्यामध्ये शून्यावर पडलेली साईची विकेट. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळण्यासाठी गेला. थोडंसं बॅट कदाचित हातामध्येच फिरली काय मिसक्यूट झाला होता फटका. संदेश गावंड परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सुंदर फटका. यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार ऑन द बाग. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना प्रशांत मोकलच्या पॅटमधून येतोय हा पहिला चौकार. इकडे मात्र आय थिंक गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. यस अंपायर तेच सांगतात. तिकडे मात्र गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आले. चला ऑनफिल्ड चेक इकडे चेक केलं जाईल. खरं तर आपण चेक करूया स्क्रीनवर. तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चेक केलं जाईल. गोलंदाजाची शैली तपासण्याचं काम अगदी जवळून पाहतील झूम कॅमेऱ्याच्या मदतीनं. जाऊया पुन्हा एकदा सागर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. ओ द विकेट लेंथ बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि पंच त्याच कारणास्तव इकडे मात्र वाईड असल्याचा निर्वाळा देतात. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 5 या आकड्यावर. गोलंदाज सागर पाटील पहिलाच बॉलवर त्याला सफलता मिळाली होती.
इकडे मात्र तदनंतर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, एक्स्ट्रा कव्हरला सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर आहे गोलंदाजावर आणि त्याच कारणास्तव इकडे वाईट बॉल येत असताना दिसला. ओ द स्टम्प स्टार्ट बा पॅटर्न शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. बऱ्याच वेळेला इनफिल्डला बीट केल्यानंतर तुम्हाला धाबा मिळत असतात आणि त्याचमुळे पहिल्या 2 पावरपेक्षा षटकामध्ये खास करून जेव्हा सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतं इकडे मात्र सर्कल तुम्ही भेदलात तर तुम्हाला धाबा मिळू शकतील. सिंगल आली. स्कोअर मूव्स टू 6 नाव. 6 धाबा. प्रतीक मोकल एक मोठं नाव साईगावचं आणि त्याला मात्र एक लॉंग इनिंग खेळावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज सागर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. सोडून दिला होता हा चेंडू प्रतीकनं. वाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील आहेत तारा गावचे. अतिशय चांगले गुणसंख्या लेखन. ही संपूर्ण स्पर्धा त्यांनी कव्हर केले. उद्यापासून ही स्पर्धा जशी संपेल लगेचच दुसरी स्पर्धा कव्हर करण्यासाठी जातील. बेलोली नाईट स्पर्धा तिकडे सुद्धा आयोजक वाट पाहतात त्यांची. खरं तर सुरुवातीचे 2 दिवस त्यांना देऊ शकलेले नाहीत. बिझी अँड टाईट शेड्यूल आहे त्यांचं नेहमीच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल सागर पाटील. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र ऑनला बीट करत बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाबांकरता खणखणीत चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. प्रतीक मोकल त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार लढावा लागेल या खेळाडूला. कारण मोठी टोटल आहे. धावसंख्येचा चेस करायचा आणि आजपर्यंत अनेक वेळेला अशा मोठ्या इनिंग्स खेळलाय प्रतीक. परंतु शांत डोक्यानं त्याला बॅटिंग करावी लागेल. चेंज ऑफ पेस फसवला इकडे मात्र स्लोवर बनला. ओ कॅच ड्रॉप. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना. इकडे मात्र प्रतीक सुद्धा जागेवर थांबला होता. त्याचे हावभाव सुद्धा आपण पाहिले ना तर त्याला समजून चुकलं होतं कदाचित ही कॅच नाही जवळजवळ मॅच गेले. परंतु अगदी सोपा सहज वाटणारा हा झेल इकडे मात्र सोडण्यात आलाय आणि अशा फलंदाजाला जीवनदान देण्यात आलाय ना तो प्रतीक काहीही करू शकतो या मॅच मध्ये. ही कॅन डू वंडर्स. आणि त्याचमुळे खरं तर इकडे मात्र थोडंसं टेन्शन आता मात्र फिल्डरवर असेल. जीवनदान प्रतीक सारख्या दिग्गज खेळाडूला एक धाव मिळाली. टीमची टोटल 12वर. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना शुभम होता परंतु नक्कीच रन्स वाचवल्यात त्याने आपल्या टीमसाठी. एकच धाव मिळाली. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 1 गडी बाद 13 धावा. येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये अजूनही गरज असेल ती तब्बल 63 धावांची. तर 13 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये खरं तर लढावं लागणार आहे. प्रत्येक ओव्हर्समध्ये मोठे फटके खेळावे लागतील. 63 करायचे आहेत. जवळजवळ 15च्या सरासरीनं 15च्याही पेक्षा पुढे सरासरीनं जायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात आणि त्याचमुळे इकडे सरासरी थोडी वाढली. परंतु प्रतीक सारखा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला ना तर त्याच्यासाठी सरासरी फार मोठी नाही आहे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मंगेश म्हात्रे. फौजी 11 श्रीराम बळवली. लेफ्ट आर्म होतं विकेट ना फिरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय अँड विकेट कीपरनं मात्र टिपला जेल. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का जियांश 11 गावदेवी साई टीमला
आणखीन एक फलंदाज बाद होईल. यावेळेस मात्र परतीच्या प्रवासाला प्रशांत मोगल. सफलता मात्र मिळाले पहिला चेंडूवर मंगेश म्हात्रेला. खरं तर पाठीमागे आला सुद्धा होता, शॉट जवळ बनवला सुद्धा होता, परंतु मिसक्यूट झाला फटका. अन्यथा लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एखादी बाउंड्री मिळू शकला असता प्रशांत, तोही बाद झाला. आणि आता मात्र राकेश मोकल, साई गावची ओळख आहे. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय गावदेवी साई संघासाठी अनेक आनंदाचे क्षण खरं तर या खेळाडूने दिलेत. दिग्गज खेळाडू, अनुभवी खेळाडू. बॅकफुट वरून पूल केला. यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहे, डीप मध्ये सिंगल मिळेल. एक रन खातं उघडतील राकेश मोकल. या जोडीवर संपूर्णपणे निर्भर राहावं लागेल. प्रतीक मोकल, राकेश मोकल फार मोठी नाव आहेत, ज्यांनी साई संघाला नक्कीच एका वेगळ्या उंचीवर नेलंय या दोनही नावांनी. आणि त्याच दोन खेळाडूंना आता मात्र मैदानामध्ये आपल्या क्षमतेनुसार खेळ करावा लागेल. चांगली बॉलिंग होते मंगेश म्हात्रेकडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर प्रतीक, थोडासा वेट केला, बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा संधी आहे, बॉल जास्त उंच गेलाय, कॅच ड्रॉप. दुसरं जीवनदान प्रतीक मोकलला. पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास टाकला असेल साईकरांनी, कारण हा सामना जिंकायचा तर फार मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. आणि त्यासाठी प्रतीक मोकलचं खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे. आणि तीच संधी मात्र बळवली करत येतात सध्याच्या घडीला. 2-2 झेल सोडण्यात आलेत, परंतु जेल सोडल्यानंतर प्रतीकला क्रीजवर ठेवल्यानंतर त्याचा फायदा प्रतीक किती उचलणार याकडे आता मात्र साईकरांचं लक्ष लागलं असेल. गोलंदाज मंगेश म्हात्रे चान्स क्रिएट करतोय विकेटच्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. स्विच हिटचा प्रयत्न, इकडे मात्र यष्टीरक्षक चकलाय, बॉल निघालाय. लॉंग स्टॉप बाईचा इशारा. 4 धावांचा हा येतोय नशिबाचा चौकार. बाईचा चौकार मिळालाय, तो जियान शिलेबन गावदेवी साई टीमला. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड, मोठं टार्गेट आहे. आणि त्यासाठी मात्र प्रत्येक चेंडू गणित करत धावा जमवाव्या लागतील. परंतु पाहूया, दोन्ही मोठी नावं सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत, ज्यांच्यावर संपूर्ण साईकरांचा भरोसा नेहमीच राहिलेला आहे. प्रतीक मोकल आणि राकेश मोकल. कट करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाहीये. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, कारण बॉल बऱ्याच वेळाला वेगानं जागतो जेव्हा एज घेऊन जातो ना पाठीमागे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, अगदी डोळ्यामध्ये तेल घालून फिल्डिंग करावी लागते, खास करून रात्रीच्या वेळेला. आणि तिकडे मात्र जरूर स्टॉप पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा थोडंसं गती कमी केली होती. शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र टायमिंग चुकलं, अंदाजाच आला नव्हता. इकडे मात्र या गतीचा सुपर बॉलिंग फ्रॉम मंगेश म्हात्रे. कमालीचं व्हेरिएशन दाखवलंय त्यांना या ओव्हरमध्ये. इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 20 धावा. अठरा बॉल आणि आता मात्र गरज असेल ती 56 धाबांची. 56 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 18. चला जास्त एकत्रित येऊ नका फौजी 11. रात्रीची स्पर्धा आहे, जास्त सभा घेऊ नका तुम्ही, प्लीज कोऑपरेट. बळवली टीम 3 ओव्हर्समध्ये 56 धाबांची गरज आहे. सध्याच्या घडीला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये दिसतोय
बळवली संघ पेण तालुक्यामधील एक प्रतियश संघ आहे. कदा देवच्या नावानं खरं तर हा संघ ओळखला जातो, परंतु आज सुपर बॅटिंग केली ती वैजनाथ पाटीलनं. आज विक्रम केलाय या मैदानावर. रत्नेश्वरी देवी मंदिर चस्कारच्या मैदानावरचा हा विक्रम 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा हा वर्षानुवर्ष मात्र लक्षात ठेवला जाईल आणि त्याचं क्रेडिट जाईल वैजनाथला. सुपर बॅटिंग केले त्यांना पहिल्या सत्रामध्ये. 3 ओव्हर्समध्ये 56 करायच्या आहेत. संपूर्ण शक्ती एकवटून मैदानामध्ये आता मात्र प्रयत्न करावे लागतील. 2-2 जीवनदानानंतर प्रतीक मोगल कशा पद्धतीने इकडे खेळणार आहे, परंतु त्याच बरोबरीनं साईचे जुने जाणते खेळाडू राकेश ऑन स्ट्राईक नाव. चांगला बॉल यावेळेस मात्र बुंध्यात टाकला होता. खोला यॉर्क केला होता. भन्नाट डिलिव्हरी पाहायला मिळाली. फुल लेंथ अगदी शेवटच्या क्षणाला अगदी डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला. करावा लागला बचाव या चेंडूचा. चांगला बॉल. सागर पाटील पहिलं षटक टाकलं होतं, 13 धाबा दिल्या होत्या. इकडे दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना भन्नाट यॉर्करनं सुरुवात केली. 17 बॉल 56 धाबांची गरज आहे. राकेशला जुने दिवस आठवावे लागतील. संपूर्णपणे वादळ्या खेळा कित्येक केल्यात आतापर्यंत. चेंज ऑफ पेस होता, समोरच्या दिशेला ठोकलाय. उत्तुंग फटका. बॉल चाललाय लॉंग ऑफला, परंतु पाहूया यस पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्झिमम नाव. षटकार. सोळा बॉल 50 धाबांची गरज आहे. 50 रिक्वायर्ड. सागर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक फटका त्याच दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वाणीश लॉंग ऑफला जेल टिपलाय शुभमनं आणि इकडे संपलाय खेळ. राकेश मोकलचा खेळ मात्र समाप्त झालाय. तिसरा धक्का लागलाय तो जियान शिले, पण गावदेवी साई संघ थोडासा अडचणीमध्ये. आतमध्ये दाखल झालाय. +40 खेळाडू आहेत सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर 40+ साईचा संघ सुद्धा खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यावेळेचा हा चेंडू लेफ्ट केला होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावफलकामध्ये. 27 धाबा धावफलकावर आहेत. येणारी 15 बॉल आणि 49 धाबांची गरज आहे. त्यामुळे या 3 बॉलमध्ये आता मात्र थोडंसं हवेमधून खेळावं लागेल. प्रयत्न करत राहावे लागतील. प्रतीकला 2 जीवनदान मिळालेत, परंतु अजूनही बडाव्यात अशा धाबा त्याच्या पाठमधून आलेल्या नाही आहेत. आणि तीच एकमेव आस असेल सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर. गोलंदाज सागर पाटील. यावेळेचा हा चेंडू लेंथ बॉल टेक ऑफ झाला. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता प्रभावित केले गोलंदाजीनं सागरनं. चांगले व्हेरिएशन दाखवलेत. मगाशी भन्नाट यॉर्कर आपण पाहिला. बुंध्यात टाकला होता राकेशला. समिता 11 नागाव टीम बी रेडी. टीमचे कॅप्टन आपण या मंचावर. 27 मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. थोडासा दमलाय साई संघ. यावेळेस मात्र अडबा पॅटन ऑन साइडला. पाहूया जास्तच उंच गेला आणि तेवढाच दूरवर जाऊन सुद्धा पडला हा चेंडू. विजय मोकल यांचा तडाखा. बॉल सीमा पार. षटकार.
लावले. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला नेलाय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केलंय सागर पाटीलच्या चेंडूनं. इकडे डॉट बॉल येत असताना षटक क्रमांक 3 यावेळेस समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर जियांश 11 गावदेवी साई संघ 33-3. नेल्सन आकडा आहे सध्याच्या घडीला. 3 ओव्हर्स 33 धावा 3 विकेट. 12 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. 43 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु पाहूया, क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही आहे. पुन्हा एकदा टीम मिटिंग कॉल करण्यात आले. चला, सभा जास्त घेऊ नका. बळवली टीम प्रत्येक ओव्हर्स नंतर खरं तर सर्वजण एकत्रित आले तर परत 11 पोझिशनमध्ये जाण्यासाठी वेळ लागतो. चला प्लीज, टाइम लिमिट असेल. रात्रीची स्पर्धा आहे, अन्यथा तुम्हाला वेळ दिली असती आम्ही, दिवसाची स्पर्धा असती तर. कारण आज शेड्यूल सुद्धा फार मोठा आहे. आज 8 संघ, फ्रेश लॉट्स, त्यानंतर तुम्हाला सेमीफायनल्स, फायनल्स, बक्षीस समारंभ, सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळं आयोजकांसाठी सुद्धा टास्क आहे. रात्र जागायची, परत सकाळ झाल्यानंतर गेले 4 रात्र आपण पाहतोय आयोजकांना सुद्धा सकाळपासून पुन्हा एकदा रात्रीच्या स्पर्धेची तयारी करायची. हे सोपं नाही आहे. एक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत खरं तर 1-2 महिन्यापासूनच सुरुवात होते आणि त्यांना सुद्धा सगळ्यांना एक चांगली झोप मिळेल. कारण गेल्या 4 रात्रीमधली स्पर्धा हळूहळू यशस्वीतेच्या दिशेनं जात असताना सगळ्यांची मेहनत आहे धर्मवीर चषकामध्ये आणि त्याचमुळे नक्कीच या स्पर्धेकडे संपूर्ण रायगडकरांचं लक्ष लागलंय. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजीकडे. वैजनाथचा पहिलाच बॉल, थोडासा हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न, ऑन साईड मिड विकेटला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन फारसं काही बिघडणार नाहीये फौजी 11 श्रीराम बळवली संघाचं. आज पहिल्या 17मध्ये वैजनाथनं काय बॅटिंग केलंय, सुपर बॅटिंग. 17 बॉलमध्ये 48 धावांची खेळी त्यानं साकारली, ज्याच्यामध्ये 9 चौकार होते, 1 षटकार. म्हणजेच काय तर षटकार कमी मारलेत. बऱ्याच वेळेला जेव्हा अशा 48 वगैरे धाब्या होतात ना, तेव्हा 4 षटकार 5 षटकार या गोष्टी असतात, परंतु बाउंड्री. आणि आज उत्तम खेळ केला आणि 6 बॉलमध्ये 6 चौकार मारणं सोपं नाहीये. बऱ्याच वेळेला 6 बॉलमध्ये 6 षटकार मारताना आपण अनेक वेळेला पाहिले असतील, परंतु फार कमी फलंदाज आहेत. स्विंग अँड मिस, आणखीन एक चेंडू डॉट येत असताना संपूर्णपणे थोडीशी आता मात्र हवा काढली असंच म्हणावं लागेल साई संघाची. कारण बॅटिंग जी झाली ना, तुफानी बॅटिंग झाली होती आज याच वैजनाथकडून. 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा महापराक्रम आज या मैदानावर त्याने केला. 48 धावांची इनिंग मात्र साकारली आणि त्याचमुळे एकतर प्रचंड मोठी धावसंख्या आणि त्याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये थोडंसं झालेलं ढिसाळ क्षेत्ररक्षण साई संघाचं आणि दुसऱ्या सत्रामध्ये प्रचंड दबाव आणि याच दबावाखाली घुसमटलेली ही फलंदाजी पाहायला मिळते. एक्स्ट्रा 1 रन मिळाली व्हाईट बॉलची, परंतु 9 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. ओ, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. 1 धाव. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 36 या आकड्यावर 36 ऑन अ बोर्ड. इकडे सुद्धा एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चालला. प्रत्येकीला 2-2 जीवनदान मिळाले, परंतु धावसंख्या एवढी मोठी होती ना, तो दबाव आतापर्यंत झेलू शकलेले नाहीयेत साई संघाचे फलंदाज. समिता 11 नागाव टीम कॅप्टन आपण या. शुभम, 4थं षटक सुरू आहे. वैजनाथ पाटील बॅटिंग सुद्धा भन्नाट केली आणि आता गोलंदाजी सुद्धा. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला आज मैदानामध्ये. अष्टपैलू कामगिरी केले खरं तर वैजनाथ पाटीलनं. सुपर खेळ केला या खेळाडूनं आजच्या या मॅच मध्ये. आणि इकडे मात्र चांगला झेल त्या ठिकाणी पाहू शकता आपण. दिलीप होते, सफलता सुद्धा अर्जित केले. सामना थोडासा एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय.
फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतील आमचे मॅच ऑफिशियल्स. बऱ्याच धावा करायच्या आहेत, त्यामुळे हे लक्ष आता मात्र सोपं राहिलेलं नाहीये. पहिलाच बॉल, तोही फुल लेंथ होता, मोठा स्ट्रोक्स नाहीये, सिंगल मिळेल, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रकाश हा बॉल यावेळेस मात्र हुक शॉट खेळण्यासाठी गेला, शॉट फाईनली गेला, मात्र हा चेल उडालाय आणि तो टिपलाय तो वैजनाथनं. आज याच नावाची चर्चा आहे संपूर्ण मैदानामध्ये. आणखीन एक विकेट. थोडासा आपण पाहतोय, थोडासा पराभवाच्या छायामध्ये आहे, परंतु तिकडे खूप चांगला खेळ केला या संघानं. थोडीशी एका रात्रीमध्ये 2 ठिकाणी खेळणं थोडीशी दमछाक होत असते आणि बऱ्याच वेळेला होतं हे दमणं, आणि त्याचमुळे कधी कधी अपेक्षेनुसार खेळ होत नाही. चांगला बॉल यावेळेस मात्र प्रकाश पाडीचा बुंध्यात टाकतोय, फुल लेंथ हाताळले गेले. परंतु एक प्रश्न नक्कीच पडला असेल सुदर्शन, अनेक क्रीडा रसिकांमध्ये खरं तर चर्चा सुरू असेल, कारण मागचे आपण पाहिलं ना तर 7-8 टुर्नामेंट्स जर आपण पाहिलं तर अनिकेत मोगल दिसलेला नाही या स्क्वॉडमध्ये. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळतोय, बॉलला पाठवलंय हवाईचा प्रकरणासाठी. शेवटला टॅलेंटर थोडंसं प्रतिकार करतात आणि फटका मात्र जरूर 6 धावा देऊन जाईल. षटकार. पाटील हा चेंडू इकडे मात्र बीट झालाय, सरळ जाऊन आय थिंक शरीराचा वेध घेतला असावा. इकडे 1 रन मिळते. शेवटचा चेंडू आहे, परंतु बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलं पाठीमागच्या काही 7-8 टुर्नामेंट्समध्ये अनिकेत मोगल दिसला नव्हता. आता अनिकेत मोगल साई संघाला मिस करतोय की साई संघ अनिकेत मोगलला मिस करतोय, हा सुद्धा एक प्रश्न असेल. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला लॉंग ऑफला, आणि इकडे मात्र सामना मोठ्या फरकानं जिंकलाय तो अर्थातच श्रीराम बळवली, फौजी 11 श्रीराम बळवली या संघानं. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. आमचे किरण म्हात्रे असतील, रायगड क्रिकेट समालोचक असून जे एक चांगले स्कोरर आहेत, आमचे संदेश असतील, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. परंतु बेलपाडा टुर्नामेंटसाठी साई संघाला मी मनापासून शुभेच्छा देतोय. आणि बार ऑफ द मॅच कडे जाऊया. सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल नो डाऊट. 17 बॉलमध्ये 48 धावांची खेळी साकारणारा वैजनाथ ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र त्याला सन्मानित केलं जाईल आणि लगेचच नाणेफेक सुद्धा केली जाईल. बळवली टीमचे कॅप्टन आपण